धान उत्पादक जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच धान पिकांचं बोनस मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही काळजी करू नका असा दिलासा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शेतकऱ्यांना दिला आहे। मागच्या खरीप हंगामात गोंदिया भंडारा जिल्ह्यातील 3 लाख शेतकऱ्यांनी धान पिकाची लागवड करत उत्पादित झालेल्या धान्याची विक्री शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर केली। तर ज्या शेतकऱ्यांनी धान विक्रीकरिता शासनाच्या NEML पोर्टलवर नोंदणी केली अशा सर्व धान्य उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून हेक्टरी 20,000 रुपये बोनस दिला जाईल अशी घोषणा नागपुरात झालेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती। मात्र 6 महिने लोटले तरी बोनस न मिळाल्यानं धान उत्पादक शेतकरी संभ्रमात सापडला असून शेतकऱ्यांनी काळजी करू नका, या महिन्यातच तुम्हाला धानाचे बोनस मिळेल अशी ग्वाही खासदार प्रफुल्ल पटेल यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना दिली। धानाचा बोनस 20,000 रुपये हेक्टरी प्रमाणे शासनाने निर्णय केला आहे, PR काढला आहे आणि ते पैसे थोड्या दिवसामध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून ते पैसे जमा होणार आहे। काही 2-4-5 दिवस पुढे मागे झाला त्याचा मतलब हे नाही आहे की दोघांच्या बोनस मिळणार नाही। काही शंका कोणी अशी ठेवू नका आणि 100% जे 20,000 रुपये हेक्टरी प्रमाणे धानाला बोनस जाहीर झालेला आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या मे महिन्यामध्ये जमा होतील। तर येत्या काहीच दिवसात शेतकरी पुन्हा खरीप हंगामातील धान पिकाच्या लागवडीला सुरुवात करतील। त्यामुळं या महिन्यात तरी धानावर घोषित केलेला बोनस लवकर मिळाला तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल।